सॉरी, उतावळेपणा नाही करायचा ना, थोडे दिवस लांब राहायचं. काय सांगावं, तुमची इच्छा पूर्ण होणार असेल तर? असं काय करताय? तुम्ही डॉक्टरांना विचारलत का ते ब्लड टेस्टचे रिपोर्ट आलेत की नाही? आपलं विचारणंच झालं नाहीये त्यांना. विचारा. काय बघताय तुम्ही? विचारा ना त्यांना फोन करून. विचारतो. मला ना आतून असं वाटतंय की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आलेच. सावलीच्या एकूण बोलण्यावरून असं वाटतंय की सावलीने काहीच ऐकलं नाहीये. ते एक बरंच झालं, पण तिने काही ऐकलं नाही याचा आनंद व्यक्त करायचा की दुःख? हा घ्या प्रसाद. थँक्यू. वाकायचं नाही. अशा अवस्थेत जर का वाकलीस ना तर बाळाला त्रास होतो. काळजी घे. होय. बबलू ऐक, नीलला सांग आईने बोलवलंय, मला काहीतरी बोलायचंय त्याच्याशी. अरे बापरे, नील दादा. काय रे? अरे बापरे म्हणजे? नाही म्हणजे त्याचं काहीतरी बिन असलंय. आज त्याचा मूड चांगला नाहीये. मग मी असं बोलतोय की आज आपण त्याला ना सल्ले देण्याच्या भानगडीत पडूयाच नको आहे ना. सांगितलं तेवढं कर, जा त्याला बोलव. ठीक आहे, करतो. ऐक, आणि सारंगला आणि त्याच्या बायकोला सुद्धा सांग आईने बोलवलंय. अरे बापरे, दोघं पण येत आहेत म्हणजे अजून मोठा राडा होणार. आलो. आई काय झालंय? कशाबद्दल बोलायचं तुम्हाला? सगळ्यांना येऊन दे, मग सांगते. मी यांना घेऊन येऊ? हो बोलू. आलेच. काम झालं? हो मॅडम, फार महत्त्वाची माहिती मिळाली. हा त्या डॉक्टरांचा पत्ता आणि फोन नंबर. हे घ्या. गुड. बरं, माझं एक अजून काम होतं तुझ्याकडे. हो सांगा ना, नक्की करतो मॅडम. मी मागे एका केसबद्दल बोलले होते तुला. हां हां, तुम्ही त्या दिवशी मला बोलले होते. त्या केसचे काही केस पेपर असतील ना हॉस्पिटलमध्ये? 100% असणार ना मॅडम. ते मला हवेत. मिळतील? मॅडम, फार जुनी कागद आहे ती. त्यासाठी सर्व जुन्या डिटेल्स ओपन कराव्या लागतील आणि कुणाला काही संशय आला तरी फार मोठी रिस्क आहे. म्हणजे माझी चौकशी होऊ शकते किंवा कदाचित माझी नोकरी पण जाऊ शकते.